लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. देशामध्ये नीट परीक्षेच्या घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच आता नाशिकमध्ये 12वी बोर्ड परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिक विभागीय मंडळांतर्गत झालेल्या फेब्रुवारी मार्च 2026च्या परीक्षेत हा गैरप्रकार उघडकीस आलाय. रिपब्लिकन सेनेनं याचा पुराव्यांसह पर्दाफाश करत आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकमधील परीक्षा केंद्र क्रमांक 201 कैलासवासी विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डांग सौंदाणे तालुका बागलाण येथे विज्ञान शाखेचा विद्यार्थी हरिभाऊ पांडुरंग जाधव याच्या जागी डमी विद्यार्थी बसवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणाचा पाठपुरावा करत रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी 23 एप्रिल आणि 8 मे 2026 रोजी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठपुराव्यांसह तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मंडळाच्या सचिव सौ सरोज जगताप यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत विधेयक ठेवले आहे. 18 मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीनं डॉक्टर अविनाश शिंदे, प्राध्यापक अमोल बच्छाव आणि डॉक्टर अनिल आठवले यांनी 6 प्रमुख मागण्या मांडत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये हस्ताक्षराची फॉरेन्सिक तपासणी, उपस्थिती पत्रकारांची पडताळणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच परीक्षा अर्ज आणि ओळखपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या शिक्षक, कर्मचारी, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि संस्था चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव, रिपब्लिकन सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय, त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे. तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार. आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञान मध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे. तो निश्चितच गंभीर आहे. आणि जे संस्था चालक जे आहेत ते संस्था चालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे. आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत. एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो. एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्थेच्या संस्था चालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो. अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रितसर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली आहे. परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते. शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे. आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे आणि ज्या शाळे शिक्षण संस्थेमध्ये झालेले आहे ते केंद्र सुद्धा सील करण्यात यावं 12वीच्या परीक्षेसाठी. अशा पद्धतीने आमची भूमिका आहे. जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत निकाल जाहीर करू नये, अन्यथा रिपब्लिकन स्टाईलनं राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा डॉक्टर अविनाश शिंदे, प्राध्यापक अमोल बच्छाव आणि डॉक्टर अनिल आठवले यांनी दिलाय. देशामध्ये झालेलं नीट पेपर जो फुटला आणि फुटल्यानंतर ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कट कारस्थान या सरकारने केलं, त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजवण्याचं कट कारस्थान करत आहे. जे विद्यार्थी 12वीची जी परीक्षा नुकतीच पार पडली त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांचे आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहेत जे अभ्यास करून पास होत आहे
त्यांच्याशी जीवनाशी त्यांच्या अभ्यासाशी खेळण्याचं जे कारस्थान करत आहे, यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. 12वी बोर्ड परीक्षेतील या कथित डमी विद्यार्थी रॅकेटमुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आता या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई कधी होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.